हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू, सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सर्व खासदारांची मातोश्रीवर बैठक। यापूर्वी गैरहजर राहणारे खासदार बंडू जाधव हजर राहणार का, याकडे लक्ष। कर्जमाफीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आमदार रोहित पवारांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस। जरांगे आणि हर्षवर्धन सपकाळ घेणार भेट। राज ठाकरेंचा आज वाढदिवस। शुभेच्छांचे होर्डिंग्स न लावता वृक्षारोपण, जनावरांसाठी पाणवठे उभारण्याचं मनसैनिकांना आवाहन। विधान परिषद निवडणुकीपूर्वी महायुतीचं हॉटेल पॉलिटिक्स। नाशिकमध्ये दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेपाठोपाठ भाजपचेही नगरसेवक थांबणार हॉटेलमध्ये। मुंबईमध्ये घाटकोपर आणि दादर नंतर आता गिरगावमध्येही सफेद पट्ट्यांचा वाद पेटला। गिरगावकर संघटना करणार आंदोलन। परभणीत महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर। जागा वाटपावरून माझ्या नावाने पावत्या फाडणं बंद करा म्हणत मेघना बोर्डीकरांची नाराजी। साताऱ्याच्या कराडमध्ये एफडीएच्या कारवाईचा धडका। कारवाईच्या भीतीने अनेक भागांतील पानटपऱ्या बंद। G7 परिषदेसाठी पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये दाखल। 17 जूनला ट्रम्प यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक। आज अमेरिका इराणमध्ये करार होण्याची शक्यता। करारानंतर हॉर्मुझची सामुद्रधुनी होणार सुरू, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। तर करार न झाल्यास शेवटचा पर्याय शिल्लक असल्याचा इराणला इशारा। नमस्कार, मी प्रियंका लाठी। बातमीपत्रामध्ये स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। राज्यात गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या सेनेतील काही खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगतात। अशातच बंगालमध्ये तृणमूलच्या पराभवानंतर ममता बॅनर्जींच्या पक्षामध्ये मोठी फूट पडली आहे। त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी जोर धरलाय। या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठाकरेंच्या 9 पैकी 7 खासदारांची उपस्थिती होती। या दाव्याने एकच खळबळ उडालेली। त्यामुळे आता आज होणाऱ्या या बैठकीमध्ये नेमके कोणते खासदार उपस्थित राहतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। यानंतर एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। शिवसेना उभाटा पक्षाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे हे नॉट रिचेबल असल्याची मोठी बातमी समोर येते। तर शिवसेना उभाटा पक्षाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे नॉट रिचेबल का आहेत अशा चर्चा सुरू झाल्यात। खासदार वागचौरेंचा फोन सकाळपासून बंद आहे, त्यामुळे आणखी चर्चांना उधाण आलेलं आहे। आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदारांची बैठक घेणार आहेत। सर्व खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेशही देण्यात आलेत। ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू झाल्या, त्यामुळे या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलंय। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे मात्र सकाळपासून नॉट रिचेबल आहेत। पक्षप्रमुखांनी बोलवलेल्या बैठकीसाठी वागचौरे उपस्थित राहणार की नाही असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याकडून। हरीश, आज महत्त्वाची बैठक आहे, ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे, त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। या सगळ्यांमध्ये आपण बघतोय की भाऊसाहेब वागचौरे या बैठकीला हजर राहणार की नाही अशा सुद्धा चर्चा सुरू झाल्यात।
नक्कीच आपण जर बघितलं तर 2 महिन्यांपासून खरं तर ह्या चर्चा सुरू आहे की शिवसेना शिंदे गटाकडनं ऑपरेशन टायगर राबवलं जात आहे आणि त्यातनं जे 9 खासदार ठाकरेंसोबत आहेत तर त्यातले 7 खासदार हे शिंदेसोबत येतील अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहे. आणि एकीकडे बंगालमध्ये ज्या पद्धतीनं अनेक खासदारांनी ममता बॅनर्जींची साथ सोडली, त्यानंतर कुठेतरी उद्धव ठाकरेंनी देखील आज एक महत्वपूर्ण बैठक या सगळ्या खासदारांची बोलावलेली आहे आणि 12-12:30 वाजता या बैठकीचं आयोजन खरं तर केलेलं आहे. या बैठकीला हे सगळे खासदार उपस्थित राहणार की नाही हा प्रश्न आहे. शिर्डीचे खासदार जे आहेत भाऊसाहेब वागचौरे यांचं देखील नाव या 7 खासदारांमध्ये येत आहे. त्यामुळं 2 दिवसापूर्वीच मी त्यांना भेटलो होतो आणि त्यावेळी त्यांना विचारलं तर त्यांनी त्यावेळी सांगितलं की मी यावरती काहीही बोलणार नाही. मौनम सर्वार्थ साधनम. नेमकं या मौनामागे त्यांचं दडलंय काय असा देखील प्रश्न आहे. कारण काही दिवसापूर्वी शिर्डीमध्ये एक मेळावा देखील शिवसेनेचा झाला ज्यामध्ये संजय राऊत किंवा सगळे मोठे सगळे जे नेते आहेत राज्यातले पदाधिकारी आहेत हे सगळे आलेले होते. मात्र त्या मेळाव्याला देखील हे भाऊसाहेब वागचौरे जे आहेत हे गैरहजर होते आणि आज सकाळपासून त्यांचा फोन देखील नॉट रिचेबल आहे. म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावलेली असताना भाऊसाहेब वागचौरे मात्र नॉट रिचेबल आहे. परिवारासह ते 2 दिवसांपासून कुठेतरी बाहेरगावी गेलेले आहेत. त्यामुळं आज ते बैठकीला उपस्थित राहणार की नाही हा प्रश्न आहे. ते जर बैठकीला उपस्थित राहिले नाही तर मात्र त्यावरनं त्यांची भूमिका काय ही आज स्पष्ट होणार आहे. निश्चितच हरीश, या संदर्भात सगळे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. माहितीसाठी धन्यवाद. पुढच्या बातमीकडे आता वळूयात. श्री क्षेत्र भीमाशंकर येथील अधिकृत शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार बाबाजी काळे यांच्यावरून नव्या राजकीय चर्चांना उधाण आलाय. दिलीप वळसे पाटील यांनी आमदारांसोबत फोटो काढण्याचा आग्रह धरला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी फोटोही काढला. मात्र फोटो काढताना बाबाजींना आम्ही एक प्रपोजल दिल्याचं विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यानं राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलंय. आम्ही बाबाजीला एक प्रपोजल दिलं. पुढची बातमी आता पाहूयात. छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग देखील लावलेली. पण राज्यातील मंत्रीपद सोडून जाण्याची त्यांची मानसिकता होत नव्हती. म्हणून त्यांनी पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याची अट घातलेली. तसा खुलासा भुजबळांनी स्वतः केलाय. 2 वेळा झालेल्या पराभवामुळे समीर भुजबळांच्या राजकीय करिअरला मोठा ब्रेक लागला. त्यानंतर आता छगन भुजबळ राज्यसभेवर न गेल्यामुळे येवला पोटनिवडणूक आणि मंत्रिपदाची शक्यता दोन्ही संपल्यात. यातून तिसरी संधी सुद्धा हातातून गमावल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मी सांगितलं होतं मला जायचं आहे 15 दिवस अगोदरपासून. पण मी जात असताना इतर जे काही आमचे काही नेते आहेत त्यांचेसुद्धा जी काही कर्तबगार जे आहेत लेकरं आहेत त्यांनासुद्धा तुम्ही संधी दिलेली आहे इकडे किंवा तिकडे. मी म्हटलं ते समीर आहेत, पंकज आहेत, हे या राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून प्रचंड मेहनत घेतलेली आहे. फक्त ते जरा थोडंसं बॅकस्टेजवर राहायचे. आता मला ते तुम्ही म्हणाल की येवल्यामध्ये बॅनर लागले वगैरे. अरे जो पक्ष पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून मी स्थापन केला आणि माझ्या बरोबर समीर, पंकज आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते सगळे होते, त्यांनी दुसरा विचार करण्याचं काही कारणच नाही ना. पक्षच आमचा आहे. तर एकीकडे राज्यामध्ये विधान परिषद निवडणुकीमुळे वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे राज्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा रंगली आहे. शरद पवार यांचा पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे तसा प्रस्तावही काँग्रेस पक्षाकडून शरद पवार यांच्या पक्षाला मिळाला असल्याच्या सुद्धा चर्चा आहेत. असं असताना आता याच चर्चेवर खासदार सुप्रिया सुळेंनी पूर्णविराम लावलाय. पाहूयात. कोण कुणाच्या संपर्कात आहे मला माहिती नाही. आदरणीय पवार साहेबांकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही ना आदरणीय पवार साहेबांनी कोणाला प्रस्ताव दिला. बाकी तुम्हाला काय वेगळी माहिती असेल तर ती जरूर मला सांगा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने
काँग्रेसमध्ये विलीन करायला पाहिजे असं संजय राऊत काल म्हणले. तुम्ही संजय राऊतांना काय म्हणाल? संजय राऊत हे माझे मोठ्या भावासारखे आहेत आणि प्रत्येक मोठ्या भावाला मार्गदर्शन सूचना करायचा अधिकार असतो. त्याच्यामुळे त्यांना अधिकार आहे आम्हाला सूचना करायची. काँग्रेस मजबूत व्हायला पाहिजे. काँग्रेस केव्हा मजबूत होईल? राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली जे काँग्रेसमधून बाहेर पडलेले पक्ष आणि नेते आहेत वेळोवेळी काही कारणाने, त्या सगळ्यांना आधी एकत्र आले, ती प्रक्रिया सुरू होईल. त्यासाठी असं म्हणालो की माननीय शरद पवार साहेब हे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत. त्याने जर ह्या कामी पुढाकार घेतला तर नक्कीच त्या आपण पाहू इच्छितो देशामधलं बदल आणि परिवर्तन ते शक्य आहे. यानंतर एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये विजय निश्चित मानला जात असतानाच महायुतीमध्ये नाराजीचे वारे वाहू लागलेत. आमदार हिरामण खोसकर यांनी नरेंद्र दराडेंवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. तर मतफुटीची भीती टाळण्यासाठी महायुतीच्या मतदारांची थेट ठाणे सहल आयोजित करण्यात आली आहे. आता ही सहल केवळ मार्गदर्शनपर सहल आहे की राजकीय अंकगणित जुळवण्याची शेवटची खेळी आहे? पाहूयात त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट. आजची जी आहे ही सहल नाही आहे. ह्या निमित्तानं आपल्याला माहिती आहे मागील 4 वर्षांमध्ये कुठली निवडणूक येऊ घातली नव्हती. आज अनेक नगरसेवक हे नव्यानं निवडून आलेले आहेत. 4 ते 5 दिवसाची सहल असं तरी साहेबांना बोलवलंच होतं. मग त्या हिशोबानं आपण हशी खुशी जाणार. याला सहल नाही म्हणता येणार. आमच्या पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही ठाणा येथे जात आहोत. इलेक्शनच्या याच्याने आम्हाला तिकडे नेलं जात आहे असं काहीच नाही. पण साहेबांच्या आदेशावरून आम्हाला जे हितगुज करण्याच्या हिशोबाने आम्हाला साहेबांनी तिकडे बोलवलं आणि आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करत आहोत. ही निवडणुकीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, वरिष्ठ महायुतीचे नेते या शिबिरामध्ये सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे. ऐकलत? नाशिक महापालिकेमधील शिवसेना नगरसेवक काय म्हणाले ते. शनिवारी ही सगळी मंडळी नाशिकहून ठाण्याच्या दिशेनं रवाना झाली. शिवसेना नगरसेवकांसाठी खास आलिशान AC वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक जण आठवडाभर राहण्याच्या तयारीनिशी आला होता. आता तुम्ही म्हणाल हे नगरसेवक आपापल्या विभागातील रखडलेली कामं सोडून कुठे निघाली आहेत आणि असं कोणत्या कामासाठी हे नगरसेवक एवढ्या तयारीनिशी निघालेले आहेत असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर थोडं थांबा. या प्रश्नाचं उत्तर नाशिक विधान परिषद निवडणुकीत दडलंय. मतदानावेळी कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून शिंदेंच्या शिवसेनेनं ही खास उपाययोजना केली आहे. पण शिवसेना नगरसेवकांनी वेगळा सूर लावलाय. महायुतीचे साधारणतः 550च्या वरती मतदार आहेत. परंतु येत्या 2 दिवसामध्ये बऱ्यापैकी मतदार हे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत. या निवडणुकीची प्रक्रिया ही वेगळी आहे. ही निवडणुकीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, वरिष्ठ महायुतीचे नेते या शिबिरामध्ये सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे. नुसतेच नगरसेवक नाही आहेत तर जिल्ह्यातील नगर परिषदा असतील, त्यांचे नगराध्यक्ष असतील, आमचे नगरसेवक असतील, या निमित्तानं महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील, हे पहिल्यांदा एकत्र येणार आहे. अनेक निवडणुका आम्ही समोरासमोर लढल्यात पण ह्या निमित्तानं कुठंतरी एकत्र येण्याचा सुद्धा हा मला वाटतं वाव आहे. तशा काही सूचना आम्हाला दिलेल्या नाहीये. पण एक सहलीचा आणि त्या निमित्ताने सगळे नगरसेवक एकत्र येऊन आपलं हितगुज साहेबांशी बोलू ह्या हिशोबाने आम्हाला सगळ्या नगरसेवकांना एकत्र बोलवण्याचं त्यांनी नियोजित केलेलं आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आता हॉटेल पॉलिटिक्स सुरू केलंय. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात भाजपचे गोकुळ गीतेंनी बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर जिल्ह्यात बरंच राजकारण रंगलं. आठवड्याभराच्या मनधरणीनंतर गीतेंनी बंडाची तलवार मॅन केली. पण अद्यापही महायुतीतील मित्रपक्षांची नाराजी काही दूर झालेली नाही. परंतु एकच जो उमेदवार त्या उमेदवारांनी थोडी सुधारणा करावी की मागच्या वेळेस सुद्धा आम्ही कळत न कळत मदत केली पण 5 वर्षे एकही काम केलं 7 वर्ष म्हणजे अशी जर एकाला नाही दुखावलं अनेक लोकांचं दुखणे. म्हणजे दोन्ही नगर परिषदेचे काही नगरसेवक आहेत ते 100% मदत करतील. वहिनीला आम्हाला आदेश दिलेला तटकर साहेबांनी आदेश दिलेला परंतु उमेदवाराने एकदा इलेक्शन झाल्यानंतर जमिनीवर आमची एवढी सुविधा.
इकडं मंत्री छगन भुजबळ आणि दराडेंमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आता भुजबळांनीही या निवडणुकीवर मौन बाळगलंय. अरे आमची भूमिका काय, जी महायुतीची भूमिका आहे एकत्रितपणे, तीच आमची भूमिका आहे. त्याच्या नवीन काय आहे? प्रत्येक मिटिंगला जे आमचे प्रतिनिधी असतात तिथे. नाराजी देखील व्यक्त केली होती. कोणी? हिरामन भोसले. हा? हिरामन भोसले यांनी नाराजी. मी काय ऐकलं नव्हतं. वर्ष परत दिसतच नाही. मी नाही काय ऐकलं बाबा, मला काय माहिती. गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवलेला असला तरी शिवसेनेची धाकधूक काही कमी झालेली नाही. मतफुटीचा धोका टाळण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे या बालेकिल्ल्यात मार्गदर्शन सहलीसाठी पाठवण्यात आलंय. पण हे हॉटेल पॉलिटिक्स जिल्ह्यात निवडणुकीच्या निमित्तानं चर्चेचा विषय ठरलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक.